असं म्हणतात वेडी माणसंच इतिहास घडवतात आणि जर तो इतिहास घडवायचा असेल तर थोडंसं वेडं तर बनावंच लागेल. सो हाच वेडेपणा जो आहे तो आपल्या लेक्चरमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. वेडेपणा म्हणजे इतिहासाचा अभ्यास करण्याची थोडीशी वेगळी टेक्निक आणि त्यासोबतच येणाऱ्या कंबाईनच्या एक्झामसाठी इतिहास या विषयाचे कुठले असे टॉपिक आहेत जे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, जे VIMP म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट आहेत आणि जे तुम्हाला एक्झामच्या पूर्वी कव्हर करायचे आहेत. आणि त्यासोबतच या टॉपिकला अभ्यासण्यासाठी तुम्ही कुठली एक टेक्निक अशा पद्धतीने यूज करू शकता की जिथे तुम्हाला एकाच वेळेला 10 टॉपिक आहेत हा फील येणार नाही, तर खूप सगळे टॉपिक या एकाच गोष्टीच्या आजूबाजूला कशा पद्धतीने जोडले जातील ती एक मेथडसुद्धा आज आपण पाहणार आहोत. सो आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. तर आपण ऑलरेडी पॉलिटीचे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते अभ्यासलेले आहेत. आता आपण इतिहासचे इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत ते पाहणार आहोत. इतिहासचा जर आपण विचार केला तर 2023च्या जर एक्झामचा तुम्ही विचार केला तर 2023ला हिस्ट्रीचं महत्त्व थोडंसं आयोगाने कमी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं पूर्वपरीक्षेच्या बाबतीमध्ये. कारण यापूर्वी जे काही 15 प्रश्न येत होते आता त्या प्रश्नांची संख्या झालेली आहे 10. म्हणजे ॲटलिस्ट 2023च्या पेपरमध्ये तरी इतिहासचे 10 आणि भूगोलचे 10 प्रश्न आले होते. याच्यापूर्वी इतिहासचे 15 आणि भूगोलचे 15 प्रश्न यायचे. राज्यघटनेचे 10 प्रश्न येत होते आणि गणित बुद्धिमत्तेचे 15 प्रश्न येत होते. आयोगाने काय केलं, भूगोल आणि इतिहासचे 5-5 प्रश्न कमी केलेत आणि इकडे पॉलिटीमध्ये 5 प्रश्न वाढवलेत म्हणजे ती संख्या झाली आहे 15 आणि मॅथ्स रिझनिंगमध्ये पण 5 प्रश्न वाढवलेत म्हणजेच ती संख्या झालेली आहे 20. आता आपण इतिहासचा अभ्यास करताना बऱ्याच विद्यार्थ्यांना इतिहास फार कठीण वाटतो, पण जे मी आत्ता तुम्हाला सांगणार आहे की एक घटक, तो घटक जर तुम्हाला व्यवस्थित इतिहासातला अभ्यासता आला तर बाकी सगळे टॉपिक जे आहेत ते तुम्हाला ॲटोमॅटिकली इझी वाटायला लागतात. आणि तो टॉपिक म्हणजे इतिहासातल्या व्यक्ती किंवा व्यक्तिविशेष. खरं तर इतिहास म्हणजे काय असतो, अर्थातच या व्यक्तींनी काहीतरी कार्य केलेलं असतं, या व्यक्तींनी अशा काहीतरी गोष्टी केलेल्या असतात ज्याच्यामुळे इतिहास घडलेला असतो. सो या व्यक्तींमध्ये वेगवेगळे समाजसुधारक असतील, त्याचबरोबर कामगार चळवळीतले काही नेते असतील, त्याचबरोबर काही लोक असे असतील ज्यांनी जागृतीचं काम केलेलं आहे, काही लोक असे असतील ज्यांनी आदिवासी सुधारणांसाठी काम केलेलं आहे, काही लोक असे असतील ज्यांनी शेतकऱ्यांसाठी काम केलेलं आहे. सो या प्रत्येक फील्डमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती ज्यांना तुम्ही समाजसुधारक सुद्धा म्हणता. सो समाजसुधारक हा टॉपिक तुम्हाला करायचा आहे आणि जर तुम्हाला समाजसुधारक हा टॉपिक व्यवस्थितरित्या अभ्यासता आला तर इतिहासचे जे काही 10 प्रश्न येतात त्याच्यातले मिनिमम 5 प्रश्न तरी तुमचे सुटू शकतात, मॅक्झिमम 7 ते 8 प्रश्न सुद्धा सुटतील. मग जेव्हा तुम्ही समाजसुधारक अभ्यासताय, बरेच लोक काय करतात, समाजसुधारक स्टार्ट टू एंड जस्ट वाचत जायचं, झालं आणि परत म्हणायचं की हे लक्षात नाही राहत. समाजसुधारक अभ्यासताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची की त्यांच्यावरती येणारे प्रश्न कुठल्या अँगलने विचारले जातात. जसं की तुम्हाला समाजसुधारकांबद्दल बऱ्याचदा काही वैयक्तिक माहिती विचारली जाऊ शकते, सो ती तर तुम्हाला थोडीफार माहिती असायलाच पाहिजे. त्याच्यानंतर समाजसुधारकांनी स्थापन केलेल्या ज्या काही संघटना असतील किंवा एखादी संस्था असेल तर तिथे प्रश्न बनतो. एखादी संघटना स्थापन केली, एखादा समाज स्थापन केलेला असेल तर तिथे प्रश्न बनतो. सो तुम्ही ज्यावेळेला समाजसुधारक अभ्यासताय त्याच वेळेला हे पॉईंट व्यवस्थित करून ठेवायचे, कारण प्रश्न इकडेच फिरतात. त्याच्यानंतर जर एखाद्या समाजसुधारकाने एखादं वृत्तपत्र सुरू केलेलं असेल, आता इथे फक्त तुम्ही समाजसुधारक हाच पॉईंट नाही घेणार, तर इथे इतर व्यक्तीसुद्धा येतील इतिहासातल्या. त्यांनी काही वृत्तपत्र जर सुरू केलेली असतील तर त्याच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर या व्यक्तींनी जे काही वक्तव्य केलेली असतात किंवा त्यांनी जे काही उद्गार काढलेले असतात इथे सुद्धा प्रश्न येतात. त्याच्यानंतर त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी जे केलेलं आहे ते महत्त्वाचं कार्य, एका पर्टिक्युलर कुठल्याही फील्डशी रिलेटेड त्यांनी काम केलेलं असेल, मग ते कुठल्या माध्यमातून केलं तर याच्यावरती प्रश्न विचारला जातो. आणि दुसरा एक प्रश्न येतो तो म्हणजे ज्या काही आर्थिक सुधारणा वगैरे झाल्या किंवा ब्रिटिशांनी जे काही आर्थिक शोषण केलेलं आहे भारतीयांचं त्याच्या बाबतीत त्यांनी कुठली मतं जर मांडलेली असतील तर तो एक आर्थिक अँगल जो आहे तो सुद्धा तुम्हाला इथे अभ्यासणं आवश्यक असतं. आणि त्यासोबतच या समाजसुधारकांचं जे काही लेखन साहित्य असेल हे तुम्हाला अभ्यासायचं आहे. आता तुम्ही म्हणाल एवढे सगळे टॉपिक झाले, मग एवढे सगळे टॉपिक करायचे, तुम्हाला
व्यक्तीसोबत हे सगळे टॉपिक जर व्यवस्थितरित्या अभ्यासता आले तर तुमच्या लक्षात येईल की जे काही 10 प्रश्न येतात किंवा यापूर्वी जे 15 प्रश्न यायचे त्यातले 7-8 प्रश्न तर याच्याशीच रिलेटेड असतात, याच्या बाहेर प्रश्न जात नाहीत. पण आपण काय करतो, इतिहास अभ्यासताना इतिहास तोडून तोडून अभ्यासतो. इतिहास ही तोडून तोडून अभ्यासायची गोष्ट नाही आहे. इतिहास अभ्यासताना तो तुम्हाला एका कथेच्या स्वरूपातच अभ्यासावा लागेल आणि तुम्हाला तिथे लिंक लावावी लागेल की जर समजा ठराविक एका कालावधीमध्ये भारताच्या या भागात हे घडते तर भारताच्या दुसऱ्या भागात काय घडत होतं. आणि इतिहास अभ्यासताना मी यापूर्वी पण सांगितलं की काही प्रश्न जे आहेत ते तुम्हाला स्वतःला विचारायचे आहेत आणि त्याच्यानुसार अभ्यास करायचा आहे. जसं की एखादी घटना इथे आय थिंक दिसणार नाही, आपण इकडे घेऊयात. एखादी घटना का घडली, ठीक आहे, म्हणजे त्या घटनेचं कारण तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आता ती घटना केव्हा घडली, तो जो काही म्हणजे दिनांक असेल, वार असेल, त्यावेळची काही परिस्थिती असेल किंवा तो कालावधी असेल, का घडली, केव्हा घडली, ठीक आहे. त्याच्यानंतर त्या घटनेमध्ये कोण कोण सहभागी होतं किंवा त्या घटनेशी संबंधित कोण व्यक्ती आहेत, एक्झॅक्टली त्यावेळेला काय घडलं आणि त्याचा परिणाम काय झाला, हे जर तुम्हाला अभ्यासता आलं तर सलग इतिहास तुमच्या लक्षात राहतो. जसं की 1857चा उठाव का घडला, त्याची कारणं तुम्ही अभ्यासली, केव्हा घडला, तो पूर्ण कालावधी तुमच्या लक्षात आला, कोण कोण तिथे इन्व्हॉल्व होतं, कुठल्या ठिकाणी कुठल्या संस्थानामध्ये कोण होतं, तिथला ब्रिटिश अधिकारी काय होता, तिथलं वैशिष्ट्य काय, नक्की काय घडलं होतं आणि त्या उठावाचा परिणाम काय झाला. तर त्या उठावाचा परिणाम झालेला असतो पुढचा कुठला तरी कायदा आलेला असतो किंवा ब्रिटिशांनी त्यांची जी काही पद्धती आहे ती बदललेली असते आणि मग त्या परिणामातून पुढची घटना घडत असते आणि अशा पद्धतीने एक साखळी बनत जाते. आणि असा जर इतिहास तुम्ही अभ्यासला तर तो तुम्हाला इझी वाटायला लागतो. आता हा झाला एक मुद्दा. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट येतो तो म्हणजे जो तुम्हाला बिलकुल स्किप करायचा नाही आहे. त्याच्यामध्ये येतात उठाव. आणि या उठावांमध्ये जे आत्ता मी उदाहरण दिलं तुम्हाला, 1857चा उठाव कंपल्सरी करायचा आहे. कारण एकाच पेपरमध्ये दोन वेळा प्रश्न 1857च्या उठावावरती आलेले आहेत. आणि लक्षात घ्या की तुमच्या सिलेबसमध्येच दिलेला आहे आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह. त्यामुळे ज्यावेळेला पण तुम्ही कुठलाही उठाव अभ्यासताय, कुठलीही चळवळ अभ्यासताय, कुठलंही आंदोलन अभ्यासताय, त्यावेळेला त्याचा महाराष्ट्राशी काय संबंध होता, त्याचे महाराष्ट्रात कुठल्या पद्धतीने पडसाद उमटले होते, महाराष्ट्रामध्ये कुठल्या घडामोडी घडल्या, हे तुम्ही अभ्यासणं तिथे आवश्यक असतं. सो 1857चा उठाव हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे, जो की तुम्हाला स्किप करायचं नाही. याच्यासोबतच इतर जे काही उठाव झालेले आहेत, मग त्याच्यामध्ये भिल्ल असतील, त्यानंतर कोळी आहेत, त्यानंतर रामोशी आहेत, हे महाराष्ट्राशी रिलेटेड झाले. आणि इतर जे काही आहेत जे भारताच्या इतर भागात घडलेले आहेत, ॲटलिस्ट त्याच्या हायलाईट्स वाचून ठेवा. जसं की तो उठाव कुठल्या भागात घडला, त्याचं नेतृत्व कोणी केलं आणि त्यासोबतच तो उठाव घडण्यापाठीमागचं मुख्य रिझन काय होतं, या ॲटलिस्ट गोष्टी तुम्ही तिथे पाहून ठेवणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर एक येतात या उठावामध्येच आंदोलनसुद्धा तुम्ही म्हणजे उठावालाच आंदोलन बंड या अँगलने सुद्धा पाहू शकता. आणि याच्यामध्ये एक येते महत्त्वाची, ती म्हणजे शेतकरी चळवळ. त्यातही महत्त्वाचे येतात ते म्हणजे दख्खनचे दंगे. आयोगाचा फेवरेट टॉपिक आहे हा. सो इथे तुम्हाला करायचं आहे. आणि आता इतिहास मेन्सला पण आहे, म्हणजे आधीपासूनच होतं, बट आता अगेन तुम्हाला मेन्सला करायचं आहे. तर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही आधीपासूनच व्यवस्थित केलेल्या असतील तर मेन्सला तुम्हाला ते फायदेशीर ठरतं. सो दख्खनचे दंगे आहेत. त्यानंतर उठावांमध्ये किंवा उठाव प्लस चळवळही म्हणू शकतो आपण याला. त्याच्यानंतर येते कामगार चळवळ. अगेन मी तुम्हाला सांगते की ज्यावेळेला कुठलाही उठाव, चळवळ, अशा कुठल्याही गोष्टी तुम्ही अभ्यासताय त्यावेळेला त्याच्यासोबत ज्या रिलेटेड व्यक्ती आहेत त्या तुम्ही करणं गरजेचं आहे. जसं की तुम्ही कामगार चळवळीकडे येताय तर तुम्ही लोखंडे जे आहेत, नामे लोखंडे, त्यांना तुम्ही विसरू शकत नाही, ते तुम्हाला करावेच लागतील. साम्यवादी चळवळ अभ्यासताय, श्रीपाद अमृत डांगे तुम्हाला अभ्यासावेच लागतील कारण तिथे प्रश्न बनतात. सो तुम्हाला ते करायचं आहे. आणि या प्रत्येक गोष्टीशी रिलेटेड तिथल्या तिथे ज्यावेळेला ती वृत्तपत्र येतात तर ती वृत्तपत्र तुम्ही अभ्यासणं गरजेचं आहे. कारण वृत्तपत्र हा इतका इम्पॉर्टंट टॉपिक आहे, आयोगाचा इतका महत्त्वाचा फेवरेट असणारा टॉपिक आहे की जिथे प्रश्न बनतात. सो तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत त्या करणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यानंतर एक चळवळ येते ती म्हणजे क्रांतिकारी चळवळ.
आय होप तुम्हाला दिसत असावं. क्रांतिकारी चळवळ, त्याच्यानंतर एक महत्त्वाचा टॉपिक आहे जो तुम्हाला करायचा आहे. आता याच्यानंतर आणखी एक जो म्हणजे आपण थोडासा 1857च्या आधीचाच पार्ट जरी म्हटलं तरी काही हरकत नाही. सॉरी 1857चे नाही, आपण जे काही राष्ट्रीय सभा अभ्यासतो त्याच्या आधीचा जरी पार्ट म्हटलं तरी काही हरकत नाही. तो म्हणजे आपला जो जमीन महसूल पद्धती आहेत, जमीन महसूल पद्धती छोटासा टॉपिक आहे तो, पण तो करून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, जमीन महसूल पद्धती. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेला तुम्ही जमीन महसूल अभ्यासताय किंवा ज्यावेळेला तुम्ही ब्रिटिशांनी केलेल्या काही सुधारणा आहेत किंवा विकास आहे भारतामधला, याच्यामध्ये सुधारणामध्ये पण कायदेविषयक सुधारणा ज्या असतील त्या पण अभ्यासा. इतर जो काही विकास इंग्रजांनी घडवून आणलेला असेल तो पण, ज्या काही सुधारणा केलेल्या आहेत ब्रिटिशांनी त्या तुम्ही पाहणं अपेक्षित आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेला तुम्ही जमीन महसूल पद्धती अभ्यासताय त्याच्यासोबतच मग तुम्ही दुष्काळ आयोग पण अभ्यासून घ्या. कारण जमीन महसूल पद्धती जशा पद्धतीने शेतकऱ्यांवरती अन्यायकारक ठरत होता त्याच्या पाठीमाग एक मोठं रिझन दुष्काळ हे पण होतं. सो दुष्काळ आयोग तिथेच करून घ्यायचे. छोटासा पॉईंट आहे, एकाच पेजमध्ये तुम्ही करून ठेवलं तर ते तुमच्या लक्षात राहून जाईल. सुधारणा करताना कायदेविषयक म्हणजे जे मग आपण जिथून पॉलिटी सुरू केलं होतं त्याच्या घटनात्मक सुधारणा होता, तो पॉईंट इकडे पण, इकडचे पण कायदे जे आहेत, कायद्यातल्या प्रमुख तरतुदी ज्या आहेत त्या इथे तुम्ही पाहून ठेवणं आवश्यक आहे. ज्यावेळेला मी ब्रिटिशांनी केलेला विकास म्हणते मग तिथे दळणवळणाच्या सोयी सुविधा असतील त्या पण येतील. आणि ज्यावेळेला हे पॉईंट करताय तर त्या पॉईंटला पॅरलली तुम्ही, जसं की मी खूप मुलांचं पाहिलं की गव्हर्नर जनरल हे सेपरेटली अभ्यासत बसतात मुलं. जसं की मग पहिल्यापासून पाहतील की कोण होता, नंतर कोण होता, नंतर कोण होता, आणि करत बसतील एक 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 गव्हर्नर जनरल घेऊन पाठ करत बसतात आणि नंतर म्हणतात की विसरतं. तसं करायची आवश्यकताच नाही आहे. तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्ही सुधारणा अभ्यासताय त्यावेळेला कुठल्या गव्हर्नर जनरलनी कुठली नवीन एखादी सुविधा सुरू केलेली आहे, कुठला विकास घडवून आणलेला आहे, हे तुम्ही तिथे अभ्यासणं गरजेचं आहे. किंवा समजा आपण जे मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा अभ्यासता, तुम्ही मोर्ले मिंटो कायदा अभ्यासता, त्या वेळेला ज्या घटना घडलेल्या आहेत, गोलमेज परिषदा अभ्यासता, मग त्यावेळेला आयर्विन करार झाला, मग तो आयर्विन जो आहे तर त्या घटनेशी रिलेटेड असणारा त्या वेळेला जर तुम्ही ते गव्हर्नर जनरल अभ्यासले तर त्यांनी केलेले जे काही ज्या काही सुधारणा आहेत किंवा त्यांच्या कार्यकालामध्ये घडलेल्या ज्या घटना आहेत त्या तुम्हाला लक्षात जायला इझी जातं. अगेन सांगते, तुम्ही तोडून जर इतिहास वाचाल, तोडून जर अभ्यासाल तर तो तुम्हाला कठीण जातो. आता हा जेवढा पण पार्ट मी सांगितला इथे अगेन ज्यावेळेला आपण व्यक्तिविशेष पाहतोय याच्यामध्ये समाज सुधारकांमध्ये किंवा चळवळीमध्ये पण तुम्ही आदिवासी चळवळ आणि आदिवासी सुधारणा ज्या आहेत त्या एक करणं इथे अपेक्षित आहे. ठीक आहे, छोटासाच पॉईंट आहे, 11वीच्या बुकमध्ये पण दिलेला आहे, तिथून जरी तुम्ही केला तरी सुद्धा हा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजेल. आता हे झालं, एवढं जे काही पाहिलं याच्यामध्ये तुम्हाला असं जाणवलं असेल की हा पार्ट तर असा आहे की जो आम्ही बेसिकली दुर्लक्षित करतो. आम्ही आधुनिक भारताचा इतिहास जो काही अभ्यासतो तिथे आम्ही राष्ट्रीय सभा जी आहे तिथून पुढचा कालावधी अभ्यासतो, गांधीयुग तोंडपाठ असतं आमचं. पण मॅक्झिमम क्वेश्चन्स हे या पार्टवरती बनतात. याचा अर्थ असा नाही की तिथून पुढचा पार्ट महत्त्वाचा नाही. जिथून आपण राष्ट्रीय सभा म्हणतोय, राष्ट्रीय सभा अगेन तुमचा एक फार महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनांवरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. सो राष्ट्रीय सभा, तिची स्थापना, स्थापनेची पार्श्वभूमी, राष्ट्रीय सभा स्थापन होण्यापूर्वीच्या काँग्रेस पूर्व ज्या संघटना आपण म्हणतो, मग बॉम्बे असोसिएशन असेल, ईस्ट इंडिया असोसिएशन असेल, तर या ज्या काही या काही संघटना आहेत तर त्या तुम्ही अभ्यासणं गरजेचं आहे. आणि अगेन मी तुम्हाला सांगते की हा सगळा पार्ट इकडेच जातो ज्यावेळेला तुम्ही व्यक्ती अभ्यासता इतिहासातला, कारण तिथे आपण संघटना, संस्था, समाज या गोष्टी पाहिलेल्या आहेत. सो जे तुम्ही सामाजिक आणि धार्मिक सुधारणा म्हणता तिथेच या सगळ्या गोष्टी येतात. सो राष्ट्रीय सभा अभ्यासाल, त्याच्यासोबतच त्याच्या पूर्वीच्या संघटना अभ्यासाल. मग राष्ट्रीय सभा 1885ला स्थापन झाल्यानंतर तिथून पुढचा काही कालावधी जर आपण पाहिला तर मग तुम्हाला मवाळ आणि जहाल कालखंड जो आहे तो पाहायला मिळतो. पण त्याच्यानंतर येतात गांधीजी. मग ज्यावेळेला गांधींचं आगमन होतं
तिथून पुढचा जो पार्ट आहे तो तुम्ही एका स्टोरीच्या स्वरूपात जरी लक्षात ठेवला, जसं मी एक बोनस लेक्चर दिलेला आहे 100 डेजमध्ये, तिथे मी सांगितले, तर तो स्टोरी फॉर्मॅटमध्ये जरी पूर्ण तुम्ही लक्षात ठेवला तरी काही प्रॉब्लेम येत नाही. मग गांधींचं आगमन आल्यानंतर जे काही छोट्या छोट्या घडामोडी घडलेल्या आहेत, छोट्या छोट्या नाही म्हणता येणार, सुरुवात होती त्यामुळे आत्ता आपल्याला तर छोट्या वाटतात, बट त्यावेळेला झालेला खेडा असेल, अहमदाबाद असेल, चंपारण असेल, तर ते सत्याग्रह मोठे होते. त्या वेळेच्या म्हणजे त्यावेळची जी सिच्युएशन होती त्या दृष्टीने विचार केला तर ते असतील. किंवा सगळ्यात म्हणजे भारताला काय म्हणतो आपण त्याला, पूर्ण भारतभर पसरलेली गांधीजींची जी पहिली चळवळ किंवा जे आंदोलन आहे ते आहे असहकार. मग असहकार सोबतच खिलाफत येते, तर हे तुम्हाला तिथेच अभ्यासणं गरजेचं आहे. देन मग चौरी चौरा प्रकरण घडतं आणि मग थोडीशी कुठेतरी थंडावलेली आपल्याला ही पूर्ण आपली जी की हा आहे स्वातंत्र्याचा लढा म्हणूयात किंवा चळवळ आहे ती कुठेतरी थोडे दिवस थंडावलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि ते मग जे येतं मोठं सविनय कायदेभंग, तर हे टॉपिक जेव्हा करताय ना त्यावेळेला तिथे महाराष्ट्राचा संदर्भ घ्या, इथे महाराष्ट्राचा संदर्भ घ्या, तर ते तुम्हाला जास्त फायदेशीर ठरेल. आणि अगेन मी सांगते की 10 प्रश्न येत आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या, एखाद्याला जर पैकीच्या पैकी मार्क्स घ्यायचे आहेत तर हे सगळंच्या सगळं करणं गरजेचं आहे. पण एखाद्याला असं वाटतं की हिस्ट्री इज नॉट माय कप ऑफ टी, माझ्या आवाक्यातला सब्जेक्ट नाही आहे, देन मग तुम्ही काय कराल तर ॲटलिस्ट हे जे मी सांगितलं एवढा पार्ट आणि एवढा पार्ट जरी तुम्ही प्रॉपरली फोकस करून केला आणि राष्ट्रीय सभेची अधिवेशनं, तरीसुद्धा तुम्ही 10 पैकी 6-7 मार्क्स आरामसे घेऊ शकता. फक्त तुम्हाला त्या डेडिकेशननी करावं लागेल. ज्यावेळेला समाजसुधारक अभ्यासते व्यवस्थितपणे त्यांनी स्थापन केलेल्या संघटना अभ्यासा, जे समाज तुम्ही अभ्यासता त्या समाजांच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे त्या समाजाचं प्रमुख उद्दिष्ट काय होतं ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. संबंधित व्यक्ती विचारल्या जातात. अगेन मी सांगते की व्यक्तींच्या भोवतीच सगळा इतिहास जो आहे तो फिरत असतो, त्यामुळे ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. उठावाच्या बाबतीत 1857चा उठाव वारंवार आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. सो जे विचारलेत ते प्रश्न तर अभ्यासाच, पण जिथे प्रश्न बनू शकतो, महाराष्ट्रातले जे उठाव अजून 1857च्या वेळी झालेले जे काही उठाव आहेत जे विचारलेले नाही आहेत ते सुद्धा करून ठेवा, तिथे प्रश्न बनू शकतो. आणि बाकीच्या चळवळी तर मी तुम्हाला सांगितलेल्याच आहेत. आता एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची की ज्यावेळेला मी सुधारणा पण म्हणते, इथे एक आणखी घटक येतो, तो म्हणजे जे आर्थिक चळवळ मी सांगितलं तुम्हाला, तर इथे काही प्रश्न हल्ली आयोगाने थोडं जास्त प्रमाणात विचारायला सुरुवात केलेली आहे. आपण आर्थिक चळवळ म्हणूयात किंवा आर्थिक सुधारणा म्हणूयात किंवा जे चळवळ किंवा जे उद्योगधंदे आहेत त्यांचा जो विकास आहे त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. आणि बेसिकली त्याचा जो रेफरन्स आहे तो आयोग कुठून घेत आहे तर YCMचं जे पुस्तक आहे, यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटी YCM OUचं जे काही पुस्तक आहे त्याच्यातून काही क्वेश्चन जे आहे ते आयोग जसंच्या तसं उचलत आहे. मात्र ते जेव्हा प्रश्न येतात ना, तुम्ही जर हिस्ट्रीचं तुम्हाला म्हणजे थोडंफार तुम्ही कॉमन सेन्स जर यूज केला तरी त्याची उत्तरं येऊ शकतात, म्हणजे फारसे फॅक्ट विचारले जात नाहीत. बट बाकीचे जे विचारले जातात ना, इथे जेवढं काही मी सांगितलं हे सगळे फॅक्ट विचारले जातात, त्यामुळे तिथे तुमचा फॅक्टवरती थोडासा काय म्हणतो आपण त्याला होल्ड असणं गरजेचं आहे. फॅक्ट व्यवस्थित करणं तुम्ही गरजेचं आहे. आत्ता आपण जे काही पाहिलेलं आहे याच्या बाबतीत आता इथे अगेन लक्षात घ्या की ज्यावेळेला तुम्ही मवाळ कालखंड, जहाल कालखंड आणि गांधीयुग म्हणताय त्यावेळेला तुम्ही 1885 पासून ते जवळपास 1947 पर्यंत भारत स्वातंत्र्य होईपर्यंतचा जो कालावधी आहे तो तुम्ही अभ्यासताय. इथे पुढे जाऊन तुम्हाला 1942ची छोडो भारत आंदोलन जे आहे किंवा छोडो भारत चळवळ जी आहे ती सुद्धा इथे तुम्ही अभ्यासणं गरजेचं असतं. आणि मग मध्ये ज्या परत क्रांतिकारी चळवळी येतात त्या मी इथे सांगितलेल्याच आहेत तुम्हाला. आता जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल हिस्ट्रीचे इम्पॉर्टंटवाल्या बिट्स शोधून काढायला आणि जर असं वाटत असेल की अरे हे कळत नाही आहे कुठून करायचं किंवा काही म्हणजे आम्ही करतोय पण काही पॉईंट तसेच सुटून जातात, तर आपण वॉरियर ऑफिसर 2.0 वरती एक मी सिरीज सुरू केलेली आहे, मिनिटांची तयारी तासांपेक्षा भारी. त्याच्यामध्ये काही मिनिटांचे व्हिडिओज जे आहेत ते मी अपलोड करत आहे. जवळपास हिस्ट्रीचे 10-9 व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला मिळून जातील. तर तिथे अशा महत्त्वाच्या ज्या बिट्स आहेत त्या मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो ते जर लेक्चर तुम्ही पाहिले, काही मिनिटांचेच लेक्चर्स ते आहेत, बट त्या प्रत्येक लेक्चरमधून तुमचा एक नवीन प्रश्न जो आहे त्याची तयारी होत असते. कदाचित एकापेक्षा जास्त प्रश्नांची तयारी तुमची तिथे होऊ शकते, त्यामुळे ते तुम्ही जरी पाहिलं
तरी त्याचा तुम्हाला फायदा होईल. आणि ही सिरीज मी अशीच एक्झामपर्यंत सुरू ठेवणार आहे, त्यामुळे निश्चिंत राहा. त्याच्यात बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या कव्हर होतील. इव्हन पॉलिटिक्सच्या बाबतीत पंचायत राज हा टॉपिक बऱ्याच जणांना अवघड जातो, तर पंचायत राजचं ऑलरेडी एक लेक्चर मी दिलेलं आहे, ग्रामविकास समित्यांचं. आणि सरपंच, उपसरपंच, अविश्वास प्रस्ताव हा एक टॉपिक मुलांना खूप किचकट वाटतो, तर तो पण मी घेऊन येते, त्यामुळे ते तुम्हाला थोडंसं इझी जाईल. आता आपण काय करूयात, जे काही क्वेश्चन आलेले आहेत 2021, 22, 23 ते पाहूयात. 20चा पण आहे पेपर माझ्याकडे, बट 21, 22, 23 ते पाहूयात, कारण 20मध्ये पण टेस्ट टॉपिक असलेले आपल्याला पाहायला मिळतं. मग जर आता आपण 21चा पाहिला, एक सेकंड, ओके, हा 2021चा पेपर आहे. आणि याच्यामधले जर आपण क्वेश्चन पाहिले तर पहिलाच प्रश्न आहे, योग्य जोड्या लावा. 4 व्यक्ती दिलेल्या आहेत एका बाजूला, बाळशास्त्री जांभेकर, गोपाळ हरी देशमुख, महात्मा ज्योतिबा फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे. आणि पुढच्या बाजूला ब गटामध्ये त्यांनी दिले विधवागृहाची स्थापना, स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते, पुनर्विवाहोत्तेजक मंडळ आणि अनाथ बालकाश्रम. जे मी सांगितलं, व्यक्ती आणि त्यांचं कार्य असेल किंवा त्यांनी स्थापन केलेल्या संघटना असतील. प्रश्न आला, इथे प्रश्न हा कव्हर होतो. देन पुढचा प्रश्न विचारलेला होता, 1932 साली भारतीय उद्योजकांनी पहिली विमान कंपनी सुरू केली. हा प्रश्न ॲक्च्युली कॅन्सल झालेला आहे. तर हा जो प्रश्न आहे, हा जो काही आपण उद्योग हा पार्ट इथे पाहिला होता सुधारणांमध्ये, विकासमध्ये, तर तिथे हा प्रश्न जातो. बट असे काही प्रश्न असतात हिस्ट्रीतले सुद्धा, जसं आपण मॅथ्स रिजनिंगच्या बाबतीत पाहतो, एखादा प्रश्न आउट ऑफ द बॉक्स जाऊ शकतो, ज्याचा रेफरन्स जे हिस्ट्री शिकवतात कदाचित त्यांनाही ज्यावेळेला ते पहिल्यांदा फर्स्ट टाइम प्रश्न पाहतात त्यावेळेला त्याचं उत्तर माहिती नसतं, ते नंतर ते रेफरन्स शोधून काढतात. त्यामुळे जर एखादा प्रश्न असा आला तर तिथे इगोवरती घ्यायचं नाही, ठीक आहे. तो प्रश्न जो आहे तो तुम्ही लेट गो करू शकता. देन पुढचा प्रश्न विचारलेला आहे, देशाची खरी उन्नती व्हावयाची असेल तर प्रथम उन्नत धर्माचा प्रसार झाला पाहिजे. जोपर्यंत धर्मजागृती होत नाही तोपर्यंत खरे यश मिळणार नाही. कोणाचं मत होतं? व्यक्तींची वक्तव्य, उद्गार, त्यांचं मत, याच्यावरती हा प्रश्न जातो. बट अगेन या प्रश्नाचे जे ऑप्शन होते ते चुकीचे दिलेले होते, नावच चुकीचं दिलेलं, त्यामुळे तो प्रश्न पण कॅन्सल झालेला. देन मगाशी मी तुम्हाला सांगितलं कामगार चळवळीच्या बाबतीत महत्त्वाचा मुद्दा तुम्ही जो करणं गरजेचं आहे. अगेन व्यक्तिविशेष, नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली. कामगार चळवळ तर येते, पण वृत्तपत्र जे मी इथे 3 स्टार करून दिलेलं आहे, वृत्तपत्रांवरती प्रश्न आहे. त्याच्यानंतर पुढे जोडा लावायला प्रश्न आहे, अगेन व्यक्तिविशेषवरती प्रश्न आलेला आहे. पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे, जानक्का शिंदे, 4 व्यक्ती दिलेत. इकडे त्यांचं जे कार्य आहे ते दिलेलं आहे, सो व्यक्तिविशेषमध्ये जातो. देन पुढे आहे 1849 मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या परमहंस सभेचा कोणत्या सुधारणावर भर होता? समाज, संस्था, संघटना. परमहंस सभेचं जे लेक्चर आहे ते ऑलरेडी मी ते मिनिटांची तयारीमध्ये वॉरियर ऑफिसर 2.0 वरती अपलोड केले. पाहिलं नसेल तर पाहून घ्या. छोटासा पॉईंट आहे, व्यवस्थितपणे क्लिअर करून दिलेला आहे. त्याच्यासोबत प्रार्थना समाज पण दिलेला आहे. देन नेक्स्ट आहे भारतीय कामगार वर्गाचा उदय आणि कामगार चळवळ या विषयीच्या जोड्या लावा. आता हा जो प्रश्न होता ना, हा ॲज इट इज टेस्ट सिरीजमध्ये मुलांकडून करून घेतलेला आणि तो जसाच्या तसा आलेला होता पुढे, ठीक आहे. कामगार चळवळ आहे, मग तिथे कुठल्या व्यक्तींनी कुठल्या संघटना स्थापन केलेल्या आहेत? तर नारायण मेघाजी लोखंडे अगेन महत्त्वाची व्यक्ती, महात्मा गांधी, BP वाडिया आणि लाला लजपत राय हे विचारलेले होते. त्याच्यानंतर पुढे विचारले वसाहतवादाचे भारतीयांच्या जीवनावर झालेले परिणाम त्यासंबंधी खालील विचार कोणी मांडले? आता इथे 4 वक्तव्य दिलेली आहेत, जसे की हिंदुस्थानची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली, त्यानंतर आर्थिक निस्सारणामुळे जगातल्या सर्वात समृद्ध भारत देशास दरिद्री बनवले आहे. तर असे 4 विधानं दिली आहेत आणि खाली परत 4 व्यक्ती दिलेल्या आहेत. सो अगेन हा तुम्ही टॉपिक आर्थिक सुधारणा म्हणजे आर्थिक हा जो घटक आपण पाहिला आर्थिक चळवळ, इथेही तो जातो, व्यक्तिविशेषमध्येही तो जाऊ शकतो. सो हा जो प्रश्न आहे हा आय थिंक YCM OU मधून आलेला आहे. तर अशा प्रकारचे काही प्रश्न येतात. मग ॲटलिस्ट आपल्याला इतकं तरी माहिती असतं की कोणी त्या बाबतीत कार्य केलेलं आहे. सो अगेन व्यक्तिविशेष जेव्हा अभ्यासते त्यावेळेला त्याचा रेफरन्स तुम्हाला मिळून जातो. त्यानंतर दादाभाई नौरोजींच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे, जो काही आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत त्यांनी मांडलेला त्याच्याशी रिलेटेड प्रश्न आहे, व्यक्तिविशेष आणि आर्थिक चळवळ.
त्यानंतर ब्रिटिश काळात शेतीच्या व्यापारीकरणामुळे कोणत्या पिकाच्या उत्पादनात वाढ झाली? जमीन महसूल पद्धती ज्यावेळेला तुम्ही शेती हा घटक अभ्यासताय तर अगेन तो एक कॉमन याचा प्रश्न होता, हा पण आय थिंक YCM मधूनच घेतलेला होता. त्यानंतर पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला? समाज सुधारकमध्ये जाईल. आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक कोण होता? आदिवासी सुधारणांमध्ये जाईल. त्यानंतर नागरी उठावांची सुरुवात कुठून झाली? उठावामध्ये जाईल. आणि त्याच्यानंतर स्त्री मुक्तीसाठी कार्य कुठल्या व्यक्तीने केलं? 4 विधानं दिली आहेत, 4 व्यक्ती दिल्या, 4 समाजसुधारकांची नावं दिलेली आहेत. त्याच्यानंतर आहे 1857च्या उठावाविषयी कोणती विधानं बरोबर आहेत? तर 1857चा उठाव आपण पाहिलं. हे प्रश्न होते 2021च्या पेपरमधले. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं 2022चा पेपर, 2022ला जे प्रश्न आलेले आहेत त्याच्यामध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन विचारले. मी तुम्हाला सांगितलं की राष्ट्रीय सभा करा आणि राष्ट्रीय सभेसोबतच त्याच्या पूर्वीच्या संघटना, ठीक आहे, किंवा हेच तुम्ही अगेन इथे संघटना, संस्था, समाज इथे तो प्रश्न जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 1890 मुंबई गिरणी कामगार संघटना. आत्ता जो प्रश्न मी तुम्हाला 2020ला सांगितला, एक सेकंड, 2020ला मी तुम्हाला 4 व्यक्तींची नावं सांगितलेली, नारायण मेघाजी लोखंडे, महात्मा गांधी, BP वाडिया, लाला लजपत राय, करेक्ट. हीच 4 व्यक्तींची नावं आयोगाने अगेन 2022ला विचारलेली आहेत. फक्त तिकडे देताना क्रम नारायण मेघाजी लोखंडे, महात्मा गांधी, BP वाडिया, लाला लजपत राय होता. इकडे देताना क्रम दिला लाला लजपत राय, BP वाडिया, महात्मा गांधी, नारायण मेघाजी लोखंडे. फक्त उलट सुलट म्हणजे सरळ जो क्रम आहे तो उलट करून दिलाय. आणि सेम ज्या संघटना तिकडे होत्या 2021ला त्याच 2022ला विचारलं. म्हणजे जर तुम्ही क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस व्यवस्थित करत असला तर तुम्हाला ॲज इट इज क्वेश्चन पाहायला मिळतात, थोडेसे फेरफार करून. सो हा जो प्रश्न मी तुम्हाला सांगितलं की कामगार संघटनांवरती प्रश्न आलेला होता, कामगार चळवळीवरती, तो हा आहे. त्याच्यानंतर पुढे सांप्रदायिकतेच्या वाढीसाठी कारणीभूत ठरलेली खालील विधाने कोणाची आहेत? वक्तव्य, उद्गार, मत. आता हा एक नवीन आयोगाने प्रकार सुरू केलेला आहे आय थिंक 2020-21 पासून, की 4 विधानं दिली जातात आणि परत खाली 4 व्यक्ती दिल्या जातात आणि ते ओळखायला सांगितलं जाते. तर हा एक नवीन प्रकार आहे. त्याच्यानंतर पुढे जोड्या लावा दिलेला आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर, त्याच्यानंतर दुर्गाराम मंठाराम आणि दादोबा पांडुरंग, त्यानंतर ॲनी बेझंट आणि केशवचंद्र सेन. आणि पुढे दिले मानव धर्म सभा असेल, त्याच्यानंतर श्रीपाद शेषाद्री परळीकर ते प्रकरण, त्यानंतर नॉर्मल स्कूल आणि व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूशनची स्थापना आणि सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना, समाजसुधारक आणि संघटना आणि त्यांचं कार्य याच्याशी रिलेटेड. त्याच्यानंतर काँग्रेसची अधिवेशनं, म्हटलं ना इम्पॉर्टंट आहे, काँग्रेस अधिवेशनं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत राष्ट्रीय सभेची. तर तिथे प्रश्न आलेला आहे. मग दिले की एका बाजूला अध्यक्ष दिलेत आणि एका बाजूला हे दिलेले आहेत तुम्हाला कुठे झालेलं आहे अधिवेशन. त्यानंतर ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा कोणता उद्देश होता? अर्थातच जास्तीत जास्त नफा जो आहे तो, हे कॉमन सेन्सवरून सुटणारा प्रश्न आहे, आर्थिक घडामोडींमध्ये तो जाईल. त्याच्यानंतर 1935च्या भारत शासन कायद्याद्वारे कोणत्या संस्थेच्या स्थापनेची तरतूद करण्यात आली? तर जे मी कायदे तुम्हाला सांगितलं, कायदेविषयक सुधारणा पॉलिटीसोबत अभ्यासा, तर तिथे तुम्हाला 1909चा कायदा, 1919चा कायदा, 1935चा कायदा हे तर कंपल्सरी करायचे आहेत. आणि मग आधीचे आहेत त्याच्यामध्ये 1858चा कायदा एक विचारला जातो आणि आय थिंक 1863 और समथिंगचा एक कायदा आहे जो तुम्हाला विचारला जातो. त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी संबंधित वृत्तपत्र विचारलेत, समाजसुधारक वृत्तपत्र. त्याच्यानंतर भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासाविषयी कोणती विधानं बरोबर आहेत? जे मी सांगितलं की ब्रिटिशांनी केलेल्या ज्या काही सुधारणा आहेत त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील गुप्त संघटनांचे संघटक आणि त्यांच्या कार्यक्षेत्रांच्या जोड्या लावा. अगेन हे क्रांतिकारी चळवळीमध्ये पण जातं जिथे की गुप्त संघटना स्थापन केल्या जात होत्या. तर 4 व्यक्तींची नावं दिलेली आहेत आणि कुठलं कार्यक्षेत्र आहे? तर महाराष्ट्राशी संबंधित प्रश्न आहे. मग त्याच्यामध्ये श्रीधर परांजपे आहेत, डॉक्टर सिद्धनाथ काणे आहेत, दादासाहेब खापर्डे आहेत आणि गंगाधर देशपांडे आहेत. आणि ही 4ही नावं तुम्ही कुठलंही हिस्ट्रीचं बुक रेफर करत असाल महाराष्ट्राच्या इतिहासासाठी तर तिथेही पाहायलाच मिळतील. त्यानंतर भाऊदाजी लाड कशाचे पुरस्कर्ते होते? अगेन समाजसुधारकांवरती प्रश्न आहे. त्यानंतर 1847 मुंबई बंदर आणि कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू केली, ब्रिटिशांनी केलेल्या सुधारणा, इथे जातो हा प्रश्न. त्यानंतर पुढे विवरणावरून व्यक्ती ओळखा, इंडिया नावाचं वृत्तपत्र, बॉम्बे असोसिएशनची स्थापना, ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना आणि राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी, तर समाजसुधारकमध्ये जाईल. त्यानंतर संथाळांच्या उठावावरती प्रश्न आहे. त्याच्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनवरती प्रश्न आहे. तर हे जे प्रश्न होते हे 2000
22च्या पेपरमधले होते आणि हे सगळे टॉपिक बोर्डवरती तुम्हाला दिसत आहेत. त्याच्यानंतर आत्ता जो झालेला आहे 2023चा पेपर, त्याच्यामध्ये 10च प्रश्न आले. त्यातला पहिला प्रश्न होता, खालीलपैकी कोणी स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा करून खादीचा पोशाख घालून 1877 मधील दिल्ली दरबारात हजेरी लावली. आणि आय थिंक सार्वजनिक काकांबद्दलचा एक व्हिडिओ या स्वदेशी चळवळीशी संबंधितच एक प्रश्न मी घेतलेला होता मिनिटांची तयारीमध्ये. तर तिथे हा पूर्ण पॉईंट स्वदेशीची त्यांनी कशा पद्धतीने स्वदेशीचा पुरस्कार केलेला ते मी पूर्ण दिलेला आहे. पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या. त्याच्यानंतर अगेन राष्ट्रीय सभेची अधिवेशनं विचारली आहेत आणि अध्यक्ष जोड्या लावायला प्रश्न आला. त्यानंतर क्रांतिकारक सेनापती बापट यांनी कोणत्या चळवळीमध्ये भाग घेतला? क्रांतिकारी चळवळीमध्ये जाईल. त्यानंतर 1919च्या घटनात्मक सुधारणा, मी म्हटलं ना 1909चा कायदा, 1919चा कायदा, 1935चा कायदा करायचाच आहे. देन नारायण मेघाजी लोखंडे, बॉम्बे मिल हँड असोसिएशन, कामगार चळवळ आणि कामगार संघटना. त्यानंतर 1857च्या उठावामध्ये शिंदे आणि निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता, असं कुठला गव्हर्नर जनरल म्हटला? अगेन 1857च्या उठावामध्ये हा प्रश्न जातो. त्यानंतर प्रार्थना समाजाबाबत कोणती विधानं बरोबर आहेत? संघटना, संस्था, समाज. त्यानंतर हिंदू महासभा, संघटना, संस्था, समाज. त्याच्यानंतर 1857च्या उठावाच्या वेळी कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्त्वाची भूमिका बजावली? अगेन 1857च्या उठावावरती प्रश्न आहे. 2023ला जे 10 प्रश्न आले त्याच्यातले 2 प्रश्न 1857च्या उठावावरतीच आहेत आणि आय थिंक 2 की 3 प्रश्न मी इथे पण तुम्हाला सांगितले. सो हे काही टॉपिक आहेत जे तुम्ही व्यवस्थित केले तर. त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे, 1 मिनिट. 1875 मधील शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागात झाले? तर 1875चे म्हणजे कुठले आहेत? दख्खनचे दंगे आहेत. सो हे शेतकरी चळवळीशी संबंधित प्रश्न आहेत. असे 10 प्रश्न आले होते 2023ला. आणि जर तुम्ही पाहिलं तर एक गोष्ट लक्षात आली असेल की हा जो पार्ट आहे इथे जास्त फोकस केलेला आहे आयोगाने. सो तुम्ही हे करणं, मला असं वाटतं की जर तुम्हाला इतिहास अवघड जात असेल आणि तुम्हाला थोडे तरी मार्क्स घ्यायचे आहेत तर हा पार्ट फोकस करणं जास्त गरजेचं आहे आणि त्या पार्टवरती फोकस करून अभ्यास करा. आणि याच्यातला बराचसा पार्ट मी मिनिटांची तयारी तासापेक्षा भारी हा जो काही उपक्रम एक आपण सुरू केला आहे तिथे करून घेण्याचा प्रयत्न करते. प्लस आपल्या चॅनलवरती वॉरियर ऑफिसरवरती थेंबे थेंबे तळे साचे म्हणून एक सिरीज सुरू केलेली आहे, जिथे मी रोज एक महत्त्वाची बीट जी आहे ती तुमच्यासोबत शेअर करते. तिथे मी हिस्ट्रीच्याच आत्ता सध्या काही बीट्स ज्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करते. तर तिथून सुद्धा तुमचे बरेचसे पॉईंट आहेत ते कव्हर होत आहेत. जर तुम्हाला बुकलिस्टचा इश्यू असेल की कुठले बुक्स रेफर करायचे हे समजत नाही आहे तर बुकलिस्टचा एक व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती मी अपलोड केला आहे, त्याची लिंक एंड स्क्रीनला देईन. पॉलिटीचे इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत ते पण मी ऑलरेडी दिलेले आहेत, तर त्याची लिंक पण एंड स्क्रीनला मिळून जाईल. पाहिले नसतील तर ते पाहून घ्या. पुढच्या कुठल्या सब्जेक्टचे इम्पॉर्टंट टॉपिक तुम्हाला हवे आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हे जे काही प्रयत्न मी तुमच्यासाठी करते हे तुम्हाला थोडेफार तरी इम्पॉर्टंट वाटतात का, हेल्पफुल वाटतात का, हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. जर वाटत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. जर तुम्हाला असं वाटत असेल की आत्ता जे काही मी इम्पॉर्टंट टॉपिक तुमच्यासोबत शेअर करते त्या फॉर्मॅट म्हणजे त्या इम्पॉर्टंट टॉपिकशी रिलेटेड, जसं की आपण मिनिटांची तयारी सुरू केलेला आहे किंवा थेंबे थेंबे तळे साचे सुरू केले, तसं जर आणखी काही सुरू करावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचं सजेशन मला तुम्ही बिंदास्तपणे देऊ शकता कमेंट बॉक्समध्ये, मी त्याच्यावरती नक्की विचार करेन. सो अगेन व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा आधीपासून चॅनल पाहता पण अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.